मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता येईल। इतर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईक सुद्धा करत नाही, त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं। कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो, आपल्याकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो, आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावती मिळते। आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत, काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात, त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान होईल। तर कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल मला हे मदत करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, बेल आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपण वेगवेगळ्या रेमेडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार, यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा थोड्यांना त्याचा गुण येतही नाही। तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही। तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पाहावी, त्या लग्न राशीनुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो। आपल्या कुंडलीमध्ये पहा, पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे, किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही, राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा, मी आपल्याला त्याचं नक्कीच पर्सनली उत्तर देईन। पण ते व्हॉट्सअपवरती करा, चॅनलवरती ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तरं देता येत नाही। तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल, आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता। माझा पत्ता इथे दिलेला असतो, खाली लाईनमध्ये येतो। आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे, कारवारला बाळणी येथे आहे आणि कुडाळला नेरूळ येथे आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे। आपण नक्कीच मार्गदर्शन घेऊ शकता। चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य, जे असणार आहे 9 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2024। 9 ते 15 डिसेंबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी। या काळामध्ये पुन्हा एकदा जुन्या व्याधी, जुने आजार, जुने काही घडलेल्या गोष्टी या उद्भवू शकतात आणि त्याचबरोबर जुने काही घडलेले वाईट प्रकरण, जुने काही घडलेल्या गोष्टी या सुद्धा या काळामध्ये पुन्हा डोकेवर काढू शकतात। त्यामुळे थोडंसं सावध राहा, सावध राहून कामे करा। त्याच्यावरती वस्तूंवरती किंवा गोष्टींवरती जे पत्तेपाणी आपल्याला सांगितलं होतं, समजा एखादी चूक आपण केली होती, आधी चूक झाली होती, ती पुन्हा होऊ नये त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला नियम सांगितले होते, बाबा तुला असंच वागायचं आहे किंवा अमुक ठिकाणी जायचंच नाही किंवा अमुक गोष्ट करायचीच नाहीये, अशा गोष्टी जर पुन्हा तुम्ही केल्या आणि पत्तेपाणी त्या बाबतीचं ह्या बाबतीचं पाळलं नाहीत तर मात्र तुमचं मोठं नुकसान होणारच आणि याच्यातून मग तुम्हाला कोणी बाहेर काढू शकणार नाही। त्यामुळे पत्तेपाणी आरोग्याबद्दल असून दे, शरीराबद्दल असून दे, विचारांबद्दल असून दे, व्यसनांबद्दल असून दे किंवा इतर काही वैयक्तिक गोष्टीपासून असून दे, इतर व्यक्तींसंबंधित असून दे, या ठिकाणी आपल्याला थोडं सावध राहणंच खूप गरजेचं आहे। आता जवळील व्यक्तीशी सतत वादविवाद होत राहतील, आपले पार्टनर असतील, कुटुंबातले व्यक्ती असेल, आपण न करू नये त्याच गोष्टी सतत करतायत, त्यांना ते कळत असेल, त्यांना ते समजत असेल आणि ते आपल्याला पुन्हा सांगतायत, ते टोमणे मारतायत की काय, ते चिडचिड करतायत की काय, किंवा आपल्याला सतत तेच सांगतायत की काय, असं आपल्याला थोडंसं त्रास होईल, थोडंसं प्रेशर झाल्यासारखं होईल आणि मग तुम्ही तो सगळ्या लोकांचा राग आपल्या जोडीदारावर काढाल, आपल्या घरच्या लोकांवरती काढाल आणि पुन्हा घरचंही वातावरण दूषित होऊ शकतं। तर लक्षात घ्या ती लोक कशाला सांगतायत आणि आपल्याला काय करायचं आहे, त्या लक्षात घेऊन शेवटी निर्णय तुमचा आहे, विचार तुमचे आहे आणि जे काय भोगायचं आहे तुम्हालाच भोगायचं आहे। सांगायचं काम, मला जे दिसतंय ते सांगण्याचं तितकंच मी काम करतोय, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी असतात आणि त्यानुसार तो वागतो। तर तसं आपल्याला काय योग्य वाटतं त्याप्रमाणे वागा। शेवटी होणाऱ्या परिणामाला तुम्हाला फेस करायचं आहे, तुम्हाला ते भोगायचं आणि तुम्ही तेच भोगणार आहात। इतर कोणी मी काय आणि घरचे काय, कदाचित तुमचे नवरा किंवा बायको काय, मुलं काय, मुली काय नाही, तर तुम्हालाच भोगायचं। तर त्याकडे आपल्याला लक्ष द्या, आरोग्य पाहून गोष्टी करा, कामाचा विस्तार वाढवा, अन्यथा आर्थिक नुकसान तर होईलच होईल, शारीरिक नुकसान सुद्धा होईल आणि दोन्ही परिस्थितीला आपल्याला एकदम सामोरे जावे लागल्यामुळे जास्त कष्ट होतील आणि धनहानी होणार आहे।
कारण पैसा आहे ते खर्चच होणार आहे. बाहेरच्या काही प्रकरणामध्ये ते मिटवण्यासाठी कदाचित पैसा खर्च होऊ शकतो, किंवा शारीरिक व्याधी झाली, पुन्हा डॉक्टरकडे जावं लागलं, पुन्हा काहीतरी रिपेअरिंग करून आणावं लागलं, तर त्याच्यासाठी सुद्धा खर्च होऊ शकतो. म्हणजे शारीरिक कष्ट आणि आर्थिक कष्ट दोन्ही कष्ट जर निर्माण झाले ते फक्त आणि फक्त तुमच्या चुकीमुळे, तुम्ही पथ्यपाणी न पाळण्यामुळे, तुम्ही नियमाचं पालन न केल्यामुळेच होणार आहे. याकडे लक्ष द्या आणि त्यानुसार आपण वागा. अन्यथा सप्ताह जर आपण ते करतच नाही आणि याच्यापासून दोन हात लांबच आहात तर प्रश्नच भेटला. तर जनरल काय तेच आपण फक्त केलं, फॉलो केलं तरी पुरे. या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा असणाऱ्या 11 आणि 14, शुभ अंक असणाऱ्या 7 आणि रंग असणारा क्रीम कलर याचा आपण लाभ करून घ्या. मित्रांनो, या सप्ताहातील सर्वांना सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे, दत्त उपासना. दत्त उपासना मी का सांगतो मित्रांनो, 14 तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा 15 तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळेल, हे 14 तारखेला पण 15 तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता. जर 14 तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा. गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा, किंवा गुरुचरित्र वाचून घ्या. संक्षिप्त गुरुचरित्र आहे तर ते सुद्धा वाचा. जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण 1600 केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो. तर का मी प्रत्येकाला सांगतोय, तर कलियुगामध्ये तारणहारी देवता दत्त प्रभूच आहे. गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे. कलियुगामध्ये कसं असतं माहितीये, एक गोष्ट चांगली, एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते. काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात. तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे, काय बरोबर आहे, काय पुण्य आणि काय पाप आहे हे सांगणं, याची सांगड घालणे खूप कठीण झालेलं आहे कलियुगामध्ये. तरी सुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल, काही पाप होत असेल, तर त्याचं प्रायश्चित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्राचा पारायण किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं. असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे. मी इतर लोकांना जे सांगत असतो, माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना, त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो, ते विश्वासाने करतात तर त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे. त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय, गुरुचरित्र पारायण जर करता आलं असेल तर गुरुचरित्र पारायण करा, दत्त उपासना करा, 1600 श्री गुरुदेव दत्त हा जप करा. कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा, किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा, दर्शन घ्या दत्ताचं, आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा. त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे, अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आपण हे करा. आपलं चांगलं चाललं असेल, करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा. आपलं वाईट चाललंय, थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा. आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे. मित्रांनो, व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा. खूप लोक व्हिडिओ पाहतात, चांगले व्ह्यूअर्स असतात, परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही. हे कुठेतरी लाईक्स, कमेंट, शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब चॅनल कडनं सर्वे होत असतो. त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो व्हिडिओ पोहोचतो. म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो. तर मित्रांनो, प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो, एक लाईक तरी करा. चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी, याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.